तिच्या उदरातून जन्म घेते दुनिया ही सारी, अशा या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त मी महत्त्वाच्या 3 अशा टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे की ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहू शकता, तुमची सर्व कामे ही वेळेत होतील. आणि या महत्त्वाच्या टिप्स कोणकोणत्या आहेत ज्या प्रत्येक महिलेने त्या फॉलो केल्याच पाहिजे, तर त्या मी तुमच्याशी आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पहिली अत्यंत महत्त्वाची टिप आहे स्वतःसाठी वेळ काढा. आपण सर्व कुटुंबासाठी राबत असतो, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, घरातील सर्व व्यक्तींसाठी, परंतु आपल्या स्वतःसाठी आपल्याकडे वेळ नसतो. आणि टाइम अँड टाइड वेट फॉर नन. काही मुली कसं म्हणतात, लग्न झाल्यावर हे करू ते करू, लग्न झाल्यानंतर मग मुलं आहे, मुलांची जबाबदारी आहे, मग मूल थोडं मोठं झाले की मग करिअर करू किंवा आपल्या आवडीचं जे काही ते करू. मग मुलं मोठी झाल्यानंतर मग त्यांचे करिअर, त्यांचे लग्न, मग आता काय शोभेल का मला आता या वयात काही नोकरी किंवा काही माझा आवडीचा छंद वगैरे जोपासायला, लोक काय म्हणतील असा विचार आपल्या मनात येत असतो. मग मुलं मोठी झाली, मग नातवंडांचं, मग आता मग म्हातारीच झाली आहे, मग आता कसं काय मी करू. तर तुम्हाला जे तुमच्या मनाचा आवडीचा एखादा छंद असेल, तुम्हाला काही करिअर करायचं असेल किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे आणि तिथे जर तुमचं स्वतःचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं असेल, तर कशासाठी वेळ बघू नका, मुहूर्त बघू नका. आत्ताचा हा शुभ मुहूर्त आहे असं समजा आणि आत्तापासूनच कामाला लागा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःसाठी वेळ काढायला शिका. जर आपण स्वतःसाठी वेळ काढू शकलो नाही तर आपण इतरांसाठी पण वेळ काढू शकणार नाही, म्हणजे आपण कुठलंच काम हे करू शकणार नाही. म्हणून आपले किती बिझी शेड्यूल असेल तरी आपण स्वतःसाठी रोज अर्धा तास 1 तास वेळ काढायचाच आहे. आणि या वेळामध्ये काय करायचं आहे तर योगा, मेडिटेशन, त्यानंतर हे आपल्या शरीरासाठी, म्हणजे आपल्या स्वतःच्या पण तंदुरुस्तीसाठी आणि आपल्या कुटुंबियांच्या पण. आपण जेव्हा फिट असू, हेल्दी असू, तेव्हाच आपण आपल्या कुटुंबियांची, आपल्या मुलाबाळांची काळजी घेऊ शकू. म्हणून स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या आवडीचा छंद किंवा आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, की ज्या क्षेत्रामध्ये आपली रुची आहे, तर त्यासाठी पण आपण वेळ काढायचा आहे. आणि याने काय, रोज जर तुम्ही अर्धा तास, समजा तुम्हाला वाचनाची आवड आहे किंवा स्वयंपाकाची, पाककलेची आवड आहे, त्यासाठी रोज अर्धा अर्धा तास जर वेळ काढला तर बघा 1 वर्षानंतर तुम्ही निश्चितच त्या विषयामध्ये मास्टर होणार. आणि त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढायला आपण शिकायचं आहे. नंबरची महत्त्वाची टिप आहे आनंदी राहा. स्टे हॅपी, डोंट वरी, बी हॅपी. बरं का, छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आहे ना, मुली, महिला या रडत बसतात किंवा लगेच इमोशनल होतात. तर आपला स्वतःचा आनंदाचा रिमोट कंट्रोल हा आपल्याकडे असला पाहिजे, तो दुसऱ्यांकडे दिला नाही पाहिजे. भावनिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. एखादं काम आपण केलं की त्या कामामुळे कोणी आपली प्रशंसा नाही केली तरी चालेल, परंतु आपण ते काम केलं, आपल्या आनंदासाठी केलं आणि त्या कामामुळे, ते काम केल्यामुळे आपल्याला स्वतःला आनंद झालाय, आपल्याला माहिती आहे ते काम चांगलं आहे. मग दुसरं कोणी त्याला चांगलं म्हणो किंवा ना म्हणो, दुसऱ्यांच्या हातात आपला आनंदाचा रिमोट कंट्रोल का द्यायचा. एखाद्याने त्याची प्रशंसा केली तरच आपल्याला आनंद होईल आणि जर एखाद्याने त्या कामावर टीका केली तर आपण दुःखी होऊ. तर मग म्हणजेच आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल हा दुसऱ्यांकडे आहे. आपण भावनिकदृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. जे काम आपल्याला वाटतं हे काम योग्य आहे, समाजाच्या दृष्टीने विघातक नाही आहे आणि ज्या कामामुळे मला आनंद मिळतोय ते काम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. तुलना करत बसायची नाही अजिबात. तिला हे मिळालं, मला हेच मिळालं नाही, आणि मग ती किती सुखी आहे, ती किती आनंदी आहे. आणि सोशल मीडियाच्या वरती तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही बरं का. काही जण फक्त स्टेटस बघत राहतात, काही जणी, महिला विशेषतः, आणि मग ती कशी फिरायला गेली आणि मग ती किती हॅप्पी आहे आणि मग मी तर कुठंच नाही, मी घरातच बसलेली आहे, असं हे करून न्यूनगंड स्वतःबद्दल तयार करत असतं. स्वतःला अजिबातच कमी लेखू नका. तुम्ही जशा आहात तशा युनिक आहात, चांगले आहात, सुंदर आहात. आणि इतरांची तुलना करत बसलात तर ही जी शर्यत आहे ना, ती कधी न संपणारी आहे. त्यामुळे इतरांची तुलना करायची नाही आणि आपण फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचं, स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि स्वतःशी तुलना करायची की मी काल कुठपर्यंत होती, की काल माझी प्रगती किती होती आणि आज मी कुठे आहे. जर एखादं स्किल तुम्हाला येत नसेल तर मी काल कुठं होती त्या स्किलच्या बाबतीत आणि आज मी काय शिकले आहे नवीन. तर हे स्वतःशी तुम्ही तुलना करायची आहे आणि आनंदी राहायचं आहे. 3 नंबरची महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे परफेक्शनचा हट्ट सोडा. की तुम्ही सुपर वुमन आहात, तुम्ही सर्वच करतात आणि मग तुम्ही असं म्हणून तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं जातं आणि तुम्ही देखील चढतात आणि मग सगळ्याच गोष्टी मग मीच केल्या पाहिजे, मग
मुलांचं पण मीच केलं पाहिजे, त्यांचं टिफिन वगैरे, त्यांची शाळेची तयारी आणि त्यांचा होमवर्क पण मीच घेतला पाहिजे. त्यानंतर स्वयंपाक मीच केला पाहिजे, माझ्याच हातचं सगळ्यांना लागतं. नंतर घराची स्वच्छता मीच केली पाहिजे, कारण बाकीच्यांना व्यवस्थित जमत नाही. माझ्या हातूनच छान स्वच्छता होते. त्यानंतर ऑफिसचं कामही मीच केलं पाहिजे. असं जे आहे ना, तर ते परफेक्टच झालं पाहिजे असं तुम्ही जे स्वतःला म्हणतात ना, तर ते आधी बंद करा. इतरांची मदत घ्यायला शिका. त्यांनाही थोडंसं घरकाम किंवा इतर जे काय आहे मुलांची जबाबदारी वगैरे ती त्यांनाही कळू द्या. आणि सर्वच कामं तुम्ही तुमच्यावर ओढून घेतले तर कुठलंही काम हे परफेक्ट होणार नाही. मल्टीटास्किंग करू नका. मल्टीटास्किंगने व्यवस्थित काम होत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, की परफेक्शनच्या नादी आपण लागायचं नाही. जे काही आहे ते कामं आपण डेलिगेट करायची आहेत. आपल्या कुटुंबियांशी शेअर करायची आहे. इतरांवरती कामं सोपवून द्यायची आहेत. तेव्हा कुठे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता आणि आनंदी राहू शकता. एखाद्या दिवशी मीटिंग आहे तुमची महत्त्वाची, तुम्ही टाळू शकत नाही आणि मुलांचंही करायचं आहे, घरकामही करायचं आहे किंवा त्या दिवशी अचानक सणवार असतो, तर त्या दिवशी तुम्ही हे कुटुंबियांना तुमच्या जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सांगितलं पाहिजे, की आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे. हे बाकीचे जे सर्व कामं आहेत ती तुम्ही करून घ्या. आणि जेव्हा तुम्ही अशी त्यांना सवय लावता किंवा इतरांनाही आपल्या कामात सामावून घेतात, परफेक्शनचा जेव्हा हट्ट सोडतात, तेव्हा हे सर्व शक्य होतं. तुम्ही जर म्हणत बसले, की मीच हे करणार, तर हे होणार नाही. तुम्ही आनंदी राहू शकणार नाही. आजकाल मुलांच्या अशा अपेक्षा असतात मुलींकडनं, की ती दिसायलाही सुंदर पाहिजे, तिने स्वयंपाकही छान केला पाहिजे, तिने कमवलंही पाहिजे आणि तिने सणवारही व्यवस्थित केले पाहिजे, तिने आल्या गेलेल्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे आणि घरातल्या म्हाताऱ्या माणसांचीही काळजी तिने घेतली पाहिजे, त्यांचे आजारपणं वगैरे, मुलांचंही तिनेच केलं पाहिजे. तर ह्या अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. सर्वच अपेक्षा तुमच्या पूर्ण होऊ शकत नाही. एक तर ती जर कमावणारी असेल, तर ती तुम्हाला घरात वेळ देणार नाही. कारण जसं हाऊस मेकर ज्या असतात, गृहिणी ज्या असतात, त्या पूर्ण वेळ घरासाठी वेळ त्यांचा देऊ शकतात. परंतु जी वर्किंग वुमन असते, ती पूर्णपणे तिचा वेळ घरासाठी देऊ शकत नाही. तिचा अर्धा वेळ हा ऑफिससाठी जाणार आहे. त्यामुळे हे तुम्ही गृहीत धरलं पाहिजे, की तिला थोडा उशीरच होणार आहे यायला किंवा स्वयंपाक शॉर्टकटच करेल. तर हे तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. परफेक्शनच्या नादी जर तुम्ही लागले, तर तुम्ही सुखी होऊ शकत नाही. महिलांनाही सांगणं आहे, की स्वतःला कमी लेखू नका, की थोडंसं वजन वाढलं किंवा थोडंसं दिसायला डल असलं, तर महिला लगेच स्वतःला अगदीच कमी समजतात. त्या महिलेकडे किती टॅलेंट असू द्या, परंतु चार चौघींमध्ये तिला थोडंसं स्वतःबद्दल कमीपणा वाटतो. आता जी एखादी स्त्री असेल, जी कधी बाहेरच पडली नाही किंवा ती पूर्ण वेळ तिच्या स्किन केअरसाठी किंवा हेअर केअरसाठी देत आहे, तर तिला कधी घराच्या बाहेर पडायची वेळच नाही आली, तर साहजिकच तिची स्किन ही फ्लॉलेस असणार आहे. दिसायला ती सुंदरच असणार आहे. केस पण तिचे छानच असणार आहे आणि जी एखादी करिअरसाठी धडपडते, तिला ऊन, वारा, पावसामध्ये बाहेर जावं लागतंय आणि साहजिकच तिची स्किन ही थोडीशी जी घरामध्ये राहते तिच्यापेक्षा थोडीशी डल असणार आहे. तर यामध्ये स्वतःला कमी लेखण्याचं कारण नाही. आपण जसे आहोत तसे सुंदर आहोत आणि महिला पण चार चौघीत बसल्या की एकमेकींच्या वजनावरून तुलना करणार, दिसण्यावरून तुलना करणार, रंगावरून. तर ही अशी तुलना करू नका, की जे कोणी करिअरसाठी धडपड करते ती पण योग्यच आहे तिच्या जागी आणि जी कोणी गृहिणी किंवा घरामध्ये आहे ती तिच्या जागी योग्यच आहे. कुणी कमी किंवा जास्त नाही. जो तो आपल्या जागी योग्य आहे. त्यामुळे अशी तुलना करायची नाही. उन्हामध्ये आपल्या कुटुंबासाठी राबणारी ती माऊली देखील तितकीच श्रेष्ठ आहे. आपण बघतो येता जाता बसमध्ये 50 किलोचा भारा भाजीपाल्याचा 50 किलोची जी गोणी असते ती एखादी कष्ट करणारी शेतकरी महिला ही सहजरित्या उचलून घेते. त्यावेळेस कळतं की तिच्यामध्ये किती जिद्द आहे, की आपल्या संसारासाठी ती किती काबाड कष्ट करत आहे. तर अशा वेळेस त्या महिलेला तुम्ही कमी लेखणार का? तर प्रत्येक महिलेमध्ये एक अद्वितीय अशी शक्ती असते, नारी शक्ती आपण तिला म्हणतो. त्यामुळे कोणीच कोणाला कमी लेखायचं नाही. जो तो आपापल्या जागी हा योग्य असतो. वारी आषाढीची तू रखुमाई विठ्ठलाची, तू राधा श्रीकृष्णाची, तू सीता श्री रामाची. हे नारी तुझ्या जिद्दीला सलाम. महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा. स्टे हॅपी, स्टे फिट. हॅपी वुमन्स डे टू ऑल. थँक यू.